नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस तुमचा बघणार आहोत आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांची ब्रँच IT आहे किंवा कॉम्प्युटर आहे किंवा कॉम्प्युटर ग्रुप मध्ये आहे। आता टोटल कॉम्प्युटर ग्रुप मध्ये टोटल 11 ब्रँचेस आहेत। ते कोणकोणते ब्रँचेस आहेत हे नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया। तर कॉम्प्युटर ग्रुप मध्ये ज्यांची ब्रँच असेल त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा सिलेबस आहे। तर तुमचा आता सेकंड सेमिस्टर काही दिवसामध्येच सुरू होणार आहे। तर आपण सेकंड सेमिस्टरला तुम्हाला एकूण सब्जेक्ट किती आहेत, त्यामध्ये थेरॉटिकल सब्जेक्ट किती आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, मग कोणकोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत, मग थिअरीचे मार्क्स किती आहेत, प्रॅक्टिकलचे मार्क्स किती आहेत, हे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता IT किंवा कॉम्प्युटरचा जो सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे, टोटल जो सेमिस्टर आहे तो किती मार्क्स साठी आहे, राईट। तर या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तर चला स्टेप बाय स्टेप आपण बघूया। तर हे कॉम्प्युटर ग्रुप जो आहे, सेकंड सेमिस्टर कॉम्प्युटर ग्रुप मध्ये या ठिकाणी तुम्हाला बोर्डवर ह्या जे ब्रँचेस मी लिहिलेले आहेत, या सर्व ब्रँचचा कॉमन सिलेबस आहे, सेम सिलेबस आहे। तर तो सिलेबस कोणता आहे आपण बघूया। त्या अगोदर हे ब्रँचेस बघूया। एवढ्या ब्रँचला हा सिलेबस आहे बघा। फर्स्ट ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याला शॉर्टकट मध्ये आपण किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे IF म्हणतो। या ब्रँच साठी आपण सिलेबस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे CO, या ब्रँच साठी सुद्धा आपण सिलेबस बघणार आहोत आणि ह्या सगळ्या ब्रँचेस साठी सेम सिलेबस आहे, ठीक आहे। तर वेगळं काही नाही, सर्व सेम आहे। थेरॉटिकल सब्जेक्ट सेम, प्रॅक्टिकल सब्जेक्ट सेम, पूर्ण सेम आहे, राईट। त्यानंतर थर्ड जी ब्रँच आहे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, त्याला शॉर्टकट मध्ये आपण CM म्हणतो, राईट। आता CM म्हणजे इथं ह्या ठिकाणी तुम्ही म्हणू नका सर चीफ मिनिस्टर का, तर CM म्हणजे ह्या ठिकाणी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, राईट, ही ब्रँच आहे। त्यानंतर फोर्थ ब्रँच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, शॉर्टकट मध्ये आपण त्याला CW म्हणतो। त्यानंतर डेटा सायन्स, त्याला आपण DS म्हणतो। त्यानंतर कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स, HA म्हणतो, काही विद्यार्थ्यांची ही ब्रँच असेल। त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IH, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स SE, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, काही विद्यार्थ्यांची ब्रँच AI सुद्धा असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यानंतर 10th नंबरची ब्रँच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, त्याला शॉर्टकट मध्ये आपण AN म्हणतो। त्यानंतर आहे क्लाउड कम्प्युटिंग अँड बिग डेटा, त्याला शॉर्टकट मध्ये आपण BD म्हणतो, ठीक आहे। तर हे टोटल कॉम्प्युटर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये टोटल 11 ब्रँचेस आहेत। या सर्व ब्रँचला सेकंड सेमिस्टरला सेम सिलेबस आहे, सेम, ठीक आहे। तो कोणता सिलेबस आहे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणारच आहोत, ठीक आहे। तर हा जेवढे हे 11 ब्रँचेस आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांची याच्यापैकी ब्रँच आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या दोन्ही लिंकला क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि हे जे आपण सब्जेक्ट बघणार आहोत त्या सर्व सब्जेक्टचे आपल्याकडे ऑफलाईन प्लस ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत। तर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक। त्या लिंक वरती क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या, रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा, सेकंड सेमिस्टर मध्ये जा, तुम्हाला सर्व विषय त्या ठिकाणी बघायला मिळतील। आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस करायचा आहे तर आपले ऑफलाईन क्लासेस नांदेडला आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बाजूलाच आपला क्लास आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन मध्ये हे जे आपण सब्जेक्ट बघणार आहोत सेकंड सेमिस्टरचे कॉम्प्युटर ग्रुप मध्ये जे काही सब्जेक्ट आहेत त्या सर्व सब्जेक्टचे क्लासेस ऑफलाईन मध्ये सुद्धा आपले अवेलेबल आहेत। पूर्ण तुम्हाला याच्या डिटेल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे, त्यानंतर माझा पर्सनल नंबर सुद्धा आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता।
चला नेक्स्ट, सेकंड सेमिस्टर मध्ये टोटल सब्जेक्ट किती आहेत? ठीक आहे, तर आता टोटल सब्जेक्ट बघत असताना या सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला काही थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत, म्हणजे ज्या सब्जेक्टची एक्झाम होणार आहे, आणि काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत जे की फक्त कॉलेजमध्येच, कॉलेज लेवलवरच त्याचं सबमिशन वगैरे होते आणि त्याचे मार्क्स तुम्हाला मिळून जाते, त्याची बोर्डाचा पेपर राहत नाही. तर पहिल्यांदा आपण थेरॉटिकल सब्जेक्ट बघूया, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि किती मार्क्सला आहेत आणि त्याची एक्झाम कशी होणार आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिकल सब्जेक्ट बघूया. ठीक आहे, तर या स्लाइड मध्ये आपण थेरॉटिकल सब्जेक्ट बघूया. फर्स्ट तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याला शॉर्टकट मध्ये आपण एएमएस म्हणतो आणि त्याला लाडाने आपण M2 म्हणतो. ठीक आहे, आणि त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312 301 आणि याला जे मार्क्स आहेत 100 मार्क्स आहेत. आणि हे 100 मार्क्स मध्ये पॅटर्न कसा आहे, तर 30 + 70 म्हणजे 30 मार्क तुम्हाला कसे मिळणार आहेत. तुमचे दोन क्लास टेस्ट होणार आहेत, क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2. राईट, क्लास टेस्ट 1 30 मार्काची होणार आहे, क्लास टेस्ट 2 सुद्धा तुमची 30 मार्कची होणार आहे. तर तुम्हाला त्या दोन्ही टेस्ट मध्ये समजा 30 पैकी 30 30 पैकी 30 असे जर मार्क पडले तर त्या दोन्हीचा ऍव्हरेज काढल्या जाते, म्हणजे ऍव्हरेज तुमचा किती येणार आहे, 30 येणार आहे. मग तुम्ही इथं जर 30 मार्क्स घेतलात तर हे बोर्डाचा पेपर जो आहे फायनल पेपर 70 मार्क्सचा आहे. ठीक आहे, जसं M1 चा होता सेम तसंच M2 चा 70 मार्क्सचा बोर्डाचा पेपर आहे. राईट, तुम्ही इथं जर आउट ऑफ घेतला तर ह्या ठिकाणी सुद्धा आउट ऑफ मार्क घेऊ शकता. तर हा आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, टोटल 100 मार्क्स साठी आहे आणि त्याचा थेरॉटिकल पेपर आहे. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट जो आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ठीक आहे, त्याला शॉर्टकट मध्ये आपण काय म्हणतो, BEE. या सब्जेक्ट मध्ये बघा, ऍक्च्युअल ह्या सब्जेक्ट मध्ये दोन सब्जेक्ट आहेत, एक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट आहे. ह्या दोन सब्जेक्टला मिक्स केलेला आहे, दोन्ही सब्जेक्ट मिळून हा सब्जेक्ट आहे BEE. तर त्याचा जो कोड आहे तो आहे 312 301 आणि याला जे मार्क्स आहेत तर 250 मार्क्स आहेत, 250 मार्क आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणत्या सब्जेक्टला असतील तर ते आहेत BEE ला. ठीक आहे, सगळ्यात जास्त 250 मार्क आहेत. ठीक आहे, मग 250 मार्क पैकी याचं तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं राहणार आहे, तर 30 मार्कचे तुमचे दोन क्लास टेस्ट होणार आहेत आणि 70 मार्कचा तुमचा पेपर होणार आहे. पण पेपर ह्याचा जो आहे तो पेपर ऑनलाईन पेपर होणार आहे, MCQ टाईप. जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्सचा पेपर झाला होता तसाच BEE MCQ टाईप पेपर होणार आहे 70 मार्कचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल 50% आणि इलेक्ट्रॉनिक्स 50%. ठीक आहे, पुन्हा या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, तर प्रॅक्टिकल जर बघितला आपण तर 100 + 50 म्हणजे 150 मार्क्स साठी प्रॅक्टिकल आहे. राईट, तर हे 100 मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकलला आणि हे 50 मार्क्स SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट साठी तुम्हाला हे 50 मार्क्स आहेत. ठीक आहे, तर असा एकूण हा सब्जेक्ट जो आहे तो 250 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टर मध्ये स्कोर करायचा आहे, पर्सेंटेज घ्यायचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा सब्जेक्ट महत्वाचा आहे. तर या सब्जेक्टचा आपल्याकडे ऑफलाईन क्लास अवेलेबल आहे आणि ऑनलाईन क्लास पण अवेलेबल आहे. हा M2 सुद्धा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा ऑनलाईन क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑफलाईन क्लास पण अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही, ज्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये सेकंड सेमिस्टर मध्ये जा, रेकॉर्डेड कोर्स मध्ये सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला पूर्ण हे कोर्सेस अवेलेबल आहेत. राईट, आणि आता कम्प्युटर ग्रुपमध्ये किंवा IT कम्प्युटर ह्या ग्रुपमध्ये तुमच्यासाठी महत्वाचा प्रोग्रामिंग इन C. ठीक आहे, हा सब्जेक्ट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, कारण तुमच्या ब्रँचचा जो बेसिक सब्जेक्ट स्टार्ट होणार आहे तो हा प्रोग्रामिंग इन C आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट आहे. याच्यानंतर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर असेल, ऍडव्हान्स जावा असेल. ठीक आहे, ह्या आता तुम्हाला C आहे, C++. ठीक आहे, असे तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट पुढच्या नेक्स्ट सेमिस्टर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हा सब्जेक्ट तुमच्यासाठी मेन आहे. तर याचा शॉर्ट फॉर्म जो आहे PIC, प्रोग्रामिंग इन C, आणि सब्जेक्ट कोड आहे 312 303. राईट, हा सब्जेक्ट तुम्हाला 225 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त मार्क मध्ये 2 नंबरला जर सब्जेक्ट आपण बघितलं तर
हा सब्जेक्ट आहे, राईट. 225 मार्क्ससाठी आणि याची थिअरॉटिकल एक्झाम होणार आहे. सेम पॅटर्न आहे, 30+70 जो मार्कचा पेपर होईल, बोर्डाचा पेपर होईल आणि लिहायचा पेपर होईल. ठीक आहे, जसं तुम्ही मॅथचा पेपर लिहिलात, जसं तुम्ही इंग्लिशचा पेपर लिहिलात 3 तासामध्ये, तसं हा तुम्हाला प्रोग्रामिंग इन सी तुम्हाला लिहायचा पेपर, फायनल बोर्डाचा जो पेपर आहे, तुम्हाला 3 तासामध्ये तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे, राईट. तर त्यानंतर हे 125 मार्क या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलसाठी 125 मार्क्स आहेत, राईट. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हा सब्जेक्ट 225 मार्क्ससाठी आहे. तर हे टोटल हे 3 सब्जेक्ट जे आहेत हे थिअरॉटिकल सब्जेक्ट आहेत. या 3 सब्जेक्ट पैकी 2 सब्जेक्टची म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि प्रोग्रामिंग इन सी या 2 सब्जेक्टची थिअरॉटिकल एक्झाम होणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि जो बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे याचा एमसीक्यू टाईप 90 मिनिटाचा पेपर असतो. ठीक आहे, 90 मिनिटामध्ये तुम्हाला हा 70 मार्कचा पेपर सॉल्व्ह करायचा असतो. कम्प्युटरवरती एमसीक्यू टाईप, फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक प्रश्न असेल, त्याचे 4 एमसीक्यू असतील, कोणतं करेक्ट आहे ते ओळखायचं आणि क्लिक करायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण तुम्हाला प्रॅक्टिकलचे कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि किती मार्क्सला आहेत ते आपण बघूया. हा 4th नंबरचा प्रॅक्टिकलचा फर्स्ट सब्जेक्ट आणि आपल्या सिक्वेन्स नुसार 4th सब्जेक्ट, राईट. लिनक्स बेसिक, तर याला शॉर्टकट मध्ये आपण BLP म्हणतो आणि याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312.1. ठीक आहे, किंवा 001, 312.001. ठीक आहे. तर ह्या सब्जेक्टला 50 मार्क्स आहेत. तर हे प्रॅक्टिकलचा सब्जेक्ट आहे. कॉलेजमध्ये जे सर तुम्हाला शिकवायला असतील हा सब्जेक्ट, त्यांनी जसं सांगतील त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. त्यांनी जे काही तुम्हाला वर्क देतील लिहिण्यासाठी, ठीक आहे, ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि त्याचं सबमिशन करायचं आहे आणि हे मार्क्स तुम्हाला त्याचे मिळून जातील. त्यानंतर 5th नंबरचा प्रोफेशनल कम्युनिकेशन हा सब्जेक्ट आहे. त्याला शॉर्टकट मध्ये आपण PCO म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो 312.002 असा सब्जेक्ट कोड आहे, राईट. आणि हा सब्जेक्ट सुद्धा किती मार्क्ससाठी आहे? 50 मार्क्ससाठी आहे. प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, राईट. त्यानंतर 6 नंबरचा सोशल अँड लाईफ स्किल, त्याला शॉर्टकट मध्ये आपण SFS म्हणतो आणि ह्याचा सब्जेक्ट कोड आहे 312.003. हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला 50 मार्क्ससाठी आहे, राईट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे सोशल लाईफ स्किल ह्याच्यामध्ये आम्हाला काय शिकायचं आहे? ठीक आहे, तुम्ही टेक्निकल नॉलेज तर घेतच आहात. ठीक आहे, ज्यांची ब्रांच IT असेल, कम्प्युटर असेल, तुम्हाला खूप सारे प्रोग्रामिंग, खूप सारे सॉफ्टवेअर, खूप सारे ऍप्स, हे तुमचं फ्युचर मधलं काम आहे. ठीक आहे, पण त्याच्यासोबतच तुम्हाला जे काही लाईफ स्किल्स आहेत, राईट, किंवा जे समाजाबद्दल सोशल, जे समाजामध्ये आपण कसं बोलायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, ठीक आहे, तर हे टेक्निकल नॉलेज सोबत ते पण नॉलेज आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळं हा सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकलला ठेवलेला आहे. ठीक आहे, तर एवढं काही याच्यामध्ये तुम्हाला हार्ड सब्जेक्ट नाही, फक्त याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट नुसार आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित जे काही सिलेबस आहे त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ह्या स्किल्स शिकून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ह्या स्किल्स तुम्हाला आता तर महत्वाचे आहेतच, येणाऱ्या तुमच्या फ्युचर मध्ये सुद्धा या स्किल्स तुम्हाला कामाला येणार आहेत, राईट. 7th नंबरचा सब्जेक्ट आहे वेब पेज डिझायनिंग, त्याला आपण शॉर्टकट मध्ये WPD म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 312.004 आणि हा सब्जेक्ट 125 मार्क्ससाठी आहे. तर माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची ब्रँच कम्प्युटर किंवा IT किंवा कम्प्युटर ग्रुप मध्ये आहे, तुमच्यासाठी हा प्रॅक्टिकलला जरी सब्जेक्ट असेल तरी तुमच्यासाठी हा महत्वाचा सब्जेक्ट आहे, वेब पेज डिझायनिंग, राईट. म्हणजे तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची, त्याच्यावरती मग ते तुम्हाला जे काही ते पेज कसं अट्रॅक्टिव्ह दिसेल लोकांना. जसं की आज जर तुम्ही वेगवेगळे सोशल मीडियाचे किंवा वेगवेगळ्या वेबसाईट वरती जाऊन बघितलात तर तुम्हाला असे अट्रॅक्टिव्ह पेजेस बघायला मिळतात. तर ते तुम्हाला शिकायचं आहे, राईट. जरी प्रॅक्टिकलला असेल तर ह्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स द्या, ह्याचे प्रॅक्टिकल्स व्यवस्थित करा. वेब पेज डिझायनिंग म्हणजे कसं करणार हे व्यवस्थित शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा नेक्स्ट सेमिस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला
हे कामी येणार आहे, राईट. तर आपण जसं सोशल मीडिया खूप सारे ऍप्स आहेत, जसं फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, आपण पेज ओपन केल्या केल्या खूप सारे तुम्हाला त्या ठिकाणी स्लाइड झालेले ऑफर्सचे बघायला मिळतात. हे सर्व काम कोणाचं आहे, तर हे सर्व काम IT आणि कम्प्युटर इंजिनियर्सचं काम आहे, राईट. तर त्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्ट अत्यंत महत्वाचा आहे, याला सिरियसली घ्या आणि काळजीपूर्वक प्रॅक्टिकल याचे करा. आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळते, ते व्यवस्थित शिकून घ्या, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला ते कामाला येणार आहे. तर या स्लाइड मध्ये जे सब्जेक्ट आपण बघितलेले आहेत, हे पूर्ण सब्जेक्ट्स कोणते आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत, राईट. प्रॅक्टिकल, ठीक आहे. ह्याचं कॉलेज लेवल वरती हे परफॉर्म करायचे आहेत आणि कॉलेज लेवल वरतीच ह्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील, राईट. आणि याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये जे सब्जेक्ट आपण बघितलेले आहेत ते सब्जेक्ट थेरॉटिकल आहेत, म्हणजे त्यांची बोर्डाची एक्झाम होणार आहे. आता तुमचा प्रश्न असेल, सर आम्हाला टोटल हा सेकंड सेमिस्टर जो आहे तो किती मार्क्स साठी आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा सेकंड सेमिस्टर जो आहे तो आहे 850 मार्क्ससाठी, ठीक आहे. किती मार्क्ससाठी, 850 मार्क्ससाठी. आणि थेअरी सब्जेक्ट तुम्हाला किती आहेत, 3 सब्जेक्ट्स आहेत थेरॉटिकल. त्या 3 पैकी 2 सब्जेक्टची तुम्हाला थेरॉटिकल एक्झाम होणार आहे आणि एका सब्जेक्टची तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, राईट. त्यानंतर प्रॅक्टिकल सब्जेक्ट किती आहेत, प्रॅक्टिकल सब्जेक्ट 4 आहेत, राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस आपले जॉईन करायचे असतील, त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथं तुम्हाला आपल्या क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या, सेकंड सेमिस्टर मध्ये जा, रेकॉर्डेड कोर्स मध्ये सेकंड सेमिस्टर मध्ये जा, तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत, एकदा बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यानंतर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून कुठल्या ब्रँचचा सिलेबस पूर्ण पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवून YouTube वरती तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त कोणाला काही मेजर प्रॉब्लेम असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि माझा सुद्धा नंबर आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या कम्प्युटर ग्रुपमध्ये जेवढे काही ब्रँचेस आपण बघितलेले आहेत त्या ब्रँचचे जे विद्यार्थी आहेत, तुमचे जे मित्र आहेत, त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सेकंड सेमिस्टरचे पूर्ण सब्जेक्ट माहिती होतील आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तुमच्यासाठी ते फ्री आहे, पण माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. त्याची किंमत जी आहे ती मी शब्दात सांगू शकत नाही. तर तुम्ही जे सबस्क्राईब करता, जे लाईक करता, त्याच्यातनंच मला मोटिवेशन मिळतो आणि त्या मोटिवेशनमुळेच मी तुम्हाला खूप चांगलं कंटेंट आपल्या YouTube वरती तुम्हाला अवेलेबल करून देत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.